पूछते थे तुम्हारे पास ओबीसी किधर है, तुम्हारे पास मुसलमान किधर है, ले मुसलमानों की यादी। आपके मौजूदगी में इस धने गांव के खूंखार और बहादुर कार्यकर्ता, बहादुर नेताओं का प्रवेश आदरणीय सुजात दादा के हाथों इसी मंच के ऊपर हो रहा है। मैं हबीब खान साहब को गुजारिश करता हूं, आप आओ सुजात दादा, इनका प्रवेश लो। एक क्रांतिकारी युवा है, एक लड़ाऊ लीडर है जो अपने साथ जुड़े हैं। हबीब खान साहब, फारूक खान साहब, बेग जैनुद्दीन साहब, सैयद इमरान, हाफिज शहबाज अहमद, सैयद उमर, राफे कुरैशी, शेख गौस, इनूस खान और शेख तालिब साहब, आप सबका प्रवेश यहाँ है। ये धने गांव के युवा फौज आज वंचित बहुजन आघाड़ी में प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में जुड़ी है। आप नजर उठा कर देखो, हर गली में, हर मोहल्ले में गैस सिलेंडर फल फूल रहा है। हर गली मोहल्ले में, घर घर में बाड़ा साहब का गैस सिलेंडर फल फूल रहा है। आने वाले 20 तारीख को येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचा विजय होणार आहे आणि 23 तारखेला प्रस्थापितांचा स्फोट आमच्याच गॅस सिलेंडरनं होणार आहे, एवढी मी घोषणा करतो। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे समोर कितीही आले तरी त्यांना हरवून परत एकदा आपल्या आंबेडकरवादाचा झेंडा, वंचितांचा झेंडा परत एकदा या नांदेडवरती फडकवल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये। आपल्या सर्वांना इकडची परिस्थिती माहिती, सगळे एकजुटीने आपल्याला बदनाम करायला येतात। सगळे म्हणतात की काँग्रेस भाजपला हरवू शकते, पण आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्याला दिसेल की जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकत होती, जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवू शकत होती, तिकडे तिकडे काँग्रेसनी भाजपला पूरक राजकारण केलेलं आहे। आपण बघा की इकडच्या मीडिया हाऊस, इकडचे विचारवंत हे सगळी लोक वंचितला बदनाम करायला निघालेली आहेत। वंचितला वरती नावं ठेवतात आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना, वंचितच्या मतदारांना सुद्धा बदनाम करायला थांबत नाही ती लोक। आपण इकडच्या प्रस्थापितांना, काँग्रेसच्या लोकांना प्रश्न विचारले तर ही लोक म्हणतात की तुम्ही आमच्या नेत्यांना, तुम्ही आमच्या लोकांना अंगावरती येऊन ट्रोलिंग करता। पण आता बाबासाहेबांनी संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये अधिकार दिला होता आपल्याला प्रश्न विचारायचा, आणि इकडच्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक प्रस्थापिताला आपण ठामपणे लोकशाहीप्रमाणे प्रश्न विचारू। आणि काय प्रश्न विचारू की काँग्रेसनी लोकशाही वाचवू, संविधान वाचवू हा नारा देऊन इकडच्या दलितांचे, मुसलमानांचे, आदिवासींचे, वंचितांचे, बहुजनांची मतं घेतली। मग ह्यांचे प्रश्न मांडायला होते तेव्हा काँग्रेस गायब का झाली? जेव्हा भाजपनी आरक्षण रद्द करायचा राडा काढला तेव्हा काँग्रेसचे नेते सभागृहातून पळून का गेले? जेव्हा एनआरसी चा मुद्दा आला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते संसदेतून पळून का गेले? शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून मोठ्या संख्येने मुसलमान बांधवांनी शिवसेनेला सुद्धा मतदान केलं। पण हेच शिवसेनेचे निवडून आलेले खासदार आणि आमदार वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरती सभागृहातून, संसदेतून पळून का जातात? लोकशाही वाचवायची, संविधान टिकवून ठेवायचं, मुसलमानांच्या पाठरक्षण करायचं, या मुद्द्यावरनं काँग्रेसनी मतदान केलं होतं। 1 महिना नाही झाला जम्मू काश्मीरच्या निवडणुकीला, आणि आपल्याला माहितीये काँग्रेसनी कोणाला तिकीट दिलं होतं जम्मू काश्मीर मध्ये? लाला चौधरी माहितीयेत का आपल्याला? माहितीये इकडे कोणाला लाला चौधरी? नाही। आपल्याला आसिफा आठवतीये? आसिफाचा आपण वाचलेलं आठवतंय? काश्मीर मधली एक चिमुरडी होती 4 वर्षाची, जिला अगवा करून बऱ्याच लोकांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला जीवे ठार मारण्यात आलं। आठवतोय? आपण सर्वांनी त्याच्यासाठी मोर्चे काढले होते। तर आता ह्या आसिफाच्या ज्या बलात्कारी होते त्या बलात्काऱ्यांना जेलमधनं बाहेर काढणाऱ्या, त्या बलात्कारांचा सत्कार करणाऱ्या आणि त्या बलात्कारांचा पाठराखण करणारा हा लाला चौधरी होता, भाजपचा नेता, जो रातोरात काँग्रेसमध्ये जातो
आणि काँग्रेस त्याला तिकीट सुद्धा देतं. तुम्ही मला सांगा, एका मुसलमान चिमुरडीच्या बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणारा हा संविधान वाचू शकतो? लोकशाही वाचू शकतो का? आणि ह्या प्रस्थापितांचं इकडे असंच चालणार आहे. हे एका बाजूला मक्तेदारी राबवणार, प्रस्थापितांचंच राजकारण उभं करणार, आणि इकडे वेगवेगळे चेहरे, वेगवेगळे भोवरे, वेगवेगळे बाणकुळं उभी करणार वंचितला बदनाम करायला. पण तुमच्या सर्वांसमोर उघडीस पडेल की जे विचारवंत वंचितवरती टीका करत होते, जे विचारवंत वंचितला बदनाम करू इच्छित होते, त्यांना जेव्हा फंडिंग मिळतं, तेव्हा ज्यांना विधान परिषदा मिळतात, यशवंतराव चव्हाण बोर्डवरती जेव्हा त्यांना ट्रस्टीशिप मिळते, किंवा त्यांना संशोधनासाठी फंडिंग मिळतं, शिक्षण सम्राटांच्या शाळेवरती, कॉलेजेसवरती त्यांना नोकरी मिळते, तेव्हा तुम्हाला कळेल की वंचितला बदनाम करण्याचं पाकिट किती होतं. आणि दुसऱ्या बाजूला आपली ही जनता आहे. आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता? आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता का? आपण कोणाला जेवण मागितलं होतं? चहा सुद्धा मागितला होता? ही आपली स्वाभिमानी ताकद आहे आंबेडकरवादी चळवळीची. की तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही आम्हाला कितीही बदनाम लावा, तुम्ही आम्हाला कितीही मातीत गाडायचा प्रयत्न करा, इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरण्याचा इतिहास या आंबेडकरवादींनी दाखवला आणि ह्यापुढेही तो आम्ही करत राहू. आणि मित्रांनो, इकडचीच ही बाणकुळे येऊन आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. हीच लोक येऊन आपल्याच नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. आता हे काँग्रेसचे काही लोक येऊन फिरायला लागतील आणि फारुख सरांना बदनाम करायची मोहीम सुरू करतील. काय चालू करतील कि फारूक सर तो मुसलमान है, मुसलमान अपने को वोट थोड़ी देते, अपन काय को देने का फारूक सर को वोट. चालू झालं की नाही हा प्रकार? आता तुम्ही ह्यांना एक प्रश्न विचारा की ह्यांच्या पक्षाचे जेव्हा प्रस्थापित नेते असतात, जेव्हा काँग्रेसकडनं एका वंचित समूहाच्या नेत्याला उमेदवारी मिळते, तेव्हा तिकडच्या प्रस्थापित लोकांची मतं आपल्या वंचितांना येतात का? नाही. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. काँग्रेसमधनं नांदेड उत्तरमध्ये उभे आहेत अब्दुल सत्तार. तुम्ही अभ्यास करून बघा, तुम्हीच तपासून बघा या निवडणुकीनंतर की काँग्रेसच्याच मराठ्यांची किती मतं अब्दुल सत्तार भाईंना पडतात आणि तुम्हाला कळेल की काँग्रेस हा किती वंचितांच्या मागे उभा राहतो. आणि दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात की फारूक सरांना का मतदान करायचं. गेले 5 वर्ष फारूक सरांनी सातत्याने वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन आपल्या सर्वांसाठी लढत आलेत. जेव्हा इकडे अन्याय अत्याचार होतो, जेव्हा कोणावर कोणतंही संकट येतं, तेव्हा इकडे वंचितचे कार्यकर्ते धावून येतात. आणि फारूक सर मुसलमानांचे नेते आहेत, ह्याच्याबद्दल दुमत कोणाचंच नाही. पण ते आज गेले 5 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा धुराळा नांदेडमध्ये सांभाळतायत, राज्य कार्यकारिणीचं काम सांभाळतायत, ठामपणे मीडियावरती जाऊन, टीव्हीवरती जाऊन, कॅमेरा समोर येऊन परखडपणे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतात, इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरतात. आणि ते मुसलमान असले तरी विचारधारांनी आंबेडकरवादी स्वतःला म्हणत बाळासाहेबांची भूमिका स्वीकारत पुढे जातात.